या सामन्याचं समालोचन ऐकण्यासाठी मी विनंती करतो आमच्या सरांना की चालू करा. या मान्यवर काही 2 मिनिटं मनोगत व्यक्त करतायत, तरी मी विनंती करतो गणेशजी वाजे साहेबांना विनंती करतो की आपण 2 मिनिटं मनोगत व्यक्त करावं. हॅलो येस थँक्यू सो मच आपण अविनाश काते आणि संपूर्ण श्रीराम चषक 2024च्या संपूर्ण कमिटीतर्फे आपण मी देखील आपलं ऋण व्यक्त करतो. तुर्तास नमस्कार. संपूर्ण मोरवणे ग्रामस्थ यांचा प्रथम मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर यादव सहाय्यक समिती माजी अध्यक्ष अनंत रिकामे साहेब, त्याचबरोबर माझे मित्र सहकारी रमेश, महाराष्ट्र यादव चॅरिटीचे माझे सेक्रेटरी रमेश रिकामे, त्याचबरोबर आमचे महाराष्ट्र यादव चॅरिटीचे माजी खजिनदार विलास धुमाळ साहेब, त्याचबरोबर आमचे मित्र सहकारी खरपुडे साहेब आणि माझे बंधू भारतीय जनता पार्टीचे विभाग उपाध्यक्ष आणि कोकण विभाग आघाडीचे प्रमुख मदनजी वाजे, त्याचबरोबर माझे गावचे माजी अध्यक्ष संतोष नटे साहेब. या ठिकाणी आपण या क्रिकेटच्या टुर्नामेंट्स युवकांना प्राधान्य देण्यासाठी आपण जे आयोजित केलेलं आहे त्या सर्व क्रिकेट प्रेमींना माझ्या शुभेच्छा आणि त्यांचं अभिनंदन करतो की आज या ठिकाणी आपण गावोगावच्या युवकांना संधी देऊन क्रिकेटच्या माध्यमातून एक प्रकारे त्यांना चांगल्या प्रकारे व्यायामच एक प्रकारे होतो मुलांचं, अशा प्रकारे त्यांना प्रोत्साहन मिळतो आणि हा प्रोत्साहन आपण सर्व एकत्रित येतो. त्याच्यानंतर हा सर्व कार्यक्रम होतो आणि असेच कार्यक्रम आपण वर्षानुवर्ष चालू ठेवावेत. आणि पहिला प्रथम आपण हा मला वाटते पहिला वर्ष आपला आहे त्या कार्यक्रमाला श्रीराम चषक 2024 पूर्व पहिले हा पहिला प्रथम आपण केलेला आणि चांगल्या प्रकारे आपल्याला सगळ्या लोकांनी सहकार्य करून चांगली देणगीसुद्धा दिलेली आहे. ह्याच्यापुढे आणखीन आपल्याला चांगल्या प्रकारे देणगी मिळत राहील आणि असेच कार्यक्रम आपण याच्यापुढे चालू ठेवा. एवढं बोलून माझे 2 शब्द मी पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद वाजे साहेब, धन्यवाद, मनपूर्वक धन्यवाद. पुढील समालोचन मी सरांना विनंती करतो, मान्यवरांचं मनोगत झालेलं आपण चालू ठेवू. येस थँक्यू अविनाश काते आणि संपूर्ण श्रीराम चषक 2024 यांच्या माध्यमातून हे जे प्रेम आम्हाला दिलं जातं त्याच्याबद्दल मी सदैव आपलं ऋणी आहे. तुर्तास मॅचकडे जाऊयात. एका बाजूला साईगाव आणि त्यांचे विपक्ष खामगाव हे 2 संघ अगदी बलाढ्य संघ आहेत. एका बाजूला आपण पाहत निलेश बामणे आणि दुसऱ्या बाजूला साईगावचा विराट कोहली म्हणजे स्ट्राईक एंडला जो आहे प्रसाद वतारे. या 2 खेळाडूमधील बॅटल आहे आणि या 2 खेळाडू पाहिलं तर अगदी चुरशीचे आयकॉन खेळाडू आहेत. सातत्यानं महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण यांना आयकॉन देखील खेळताना पाहिलं. पुढचा बॉल राईट मोर द विकेटनं स्क्वेअर ऑफ द विकेट फटका सजवलाय अगदी चेंडू चाललाय काव कॉर्नर झोरमध्ये. जोपर्यंत बॉलला अडवलं जाईल तोपर्यंत पाहिलं तर रनिंग बिटवीन द विकेट अतिशय लाजवाब. दोन्ही बॅटर्समधला तालमेल खूप सुरेख आहे आणि तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि या 2च्या मदतीनं रणसंख्या जर पाहिली तर आता मात्र जाऊन पोहोचते 10 या धावसंख्येवरती. 10 लॉस ऑफ 1 विकेट ही आपण सध्याच्या घडीला स्कोर कार्डवरती एकत्रित चित्र पाहता. नेक्स्ट बॉल पुढच्या बॉलवरती पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता मात्र बॅट आणि बॉलमध्ये नो कॉन्टॅक्ट, जस्ट स्विंग अँड मिस. यावेळी षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर निलेश बामणे अगदी अनुभव असलेला खेळाडू आहे.
तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर प्रसाद देखील तितक्याच ताकदीचा खेळाडू. मागचा बॉल डॉट आलाय. या बॉलवरती पुढे एकदा झुरकस पडला आउटसाईडला. कावकोंड रिझर्व्ह मध्ये जोपर्यंत बॉलला अडवलं जाते पुढे एकदा 2 धावा कंप्लीट झाल्यात. चला फणसवाडी संघाचा अनिकेत, फणसवाडी संघाचा अनिकेतला विनंती आपण आपला साबडावीरचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी निलेश आहेत. चला निलेशला आपण विनंती करतोय आपण या शैलेश रेकामी यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आता मात्र निलेश यांना पुरस्कृत केला जातोय. दुसऱ्या फेरीची ही दुसरी लढत. हा बॉल देखील खूप चांगला आहे, डॉट आहे आणि या धावफलक जर पाहिलं तर अजूनही 12 या धावसंख्येवरती स्थिर आहे. षटक क्रमांक दुसरं संपलंय म्हणजेच 2 षटकाचा खेळ संपलाय. पहिला सत्र या ठिकाणी संपुष्टात आलाय. चला पांगोवले आणि वांजोळी दोन्ही संघाच्या कॅप्टनचा विनंती आपण टॉससाठी या. पांगोवले आणि वांजोळी दोन्ही संघाच्या कॅप्टनचा आपण पुढच्या मॅचच्या टॉससाठी आमंत्रित करतोय. चला सायगाव संघाला विनंती आहे, चला घाई नाही या कारण आपल्याकडे वेळ कमी शिल्लक राहिला. जवळजवळ 2 तास आपण उशिराने चाललो या स्पर्धेमध्ये. त्याच्यामुळे सायगाव संघाला खास करून विनंती असेल की चला जास्त वेळ टीम मीटिंग न घेता क्षेत्ररक्षण सजवून घ्या कारण दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली. इथून पुढे उपांत्य फेरी असेल, फायनल असेल, या स्पर्धेचा ग्रँड फिनाले असे बरेचसे सामने या मैदानावरती शिल्लक आहेत. त्याच्यामुळं सायगाव संघाला खास करून विनंती असेल आपण मॅचला सुरुवात करूयात. दुसऱ्या बाजूला खामगाव संघाला देखील विनंती आहे सलामीची जोडी आपण मैदानावरती दाखल करा कारण या मॅच मध्ये आपण चित्र पाहिलं तर येणारे 10 बॉल आहेत आणि 10 बॉलमध्ये 13 धावांची गरज आहे. 10 मध्ये 13 करायचे तर दुसऱ्या बाजूला 13 मध्ये 10 अडवायचे आहेत. म्हणजे मैदानावरती जे आपण युद्ध आहे. चला खामगाव आणि वांजळे दोन्ही संघाचे कॅप्टन्स आहेत. आपण पुढच्या मॅचच्या टॉससाठी या. खामगावाडी वांजळे पुढील मॅच आणि त्या मॅचच्या टॉससाठी आपण दोन्ही संघाच्या कॅप्टन्स आमंत्रित करूयात. चला मॅचला या सुरुवात होते कारण दोन्ही बाजूला जर पाहिलं तर दोन्ही बाजूचे संघ आहेत. दोन्ही बाजूचे खेळाडू आहेत ते अगदी त्याच ताकदीचे आहेत आणि ती चुरस देखील पैदरमध्ये पाहायला मिळेल कारण 10 बॉलवरती 13 धावांची गरज आहे. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली. एका बाजूला द प्राईड ऑफ खामगाव म्हणजेच निलेश बामनाव द स्ट्राईक हँड आणि दुसऱ्या बाजूला अभिजित पारावे. ही सलामीची जोडी खामगाव संघाच्या बाजूने मैदानावरती दाखल झाली. तर दुसऱ्या बाजूला हातामध्ये बॉल घेऊन सायगाव संघाचा विराट कोहली अर्थात प्रसाद वतारे गोलंदाजी एंडवर देखील सज्ज पाहायला मिळतोय. 10 बॉलमध्ये 13 धावांची गरज आहे आणि दुसऱ्या बाजूला 10 बॉलमध्ये 13 वाचवायचे. म्हणजे एक साईडला जर आपण पाहिलं तर करणाऱ्याला थांबवायचं आणि दुसऱ्या बाजूला थांबवणाऱ्याला करायचं आहे. हे सध्याच्या घडीला चित्र इक्वेशन मॅच मध्ये. पहिला बॉल घेऊन गोलंदाज प्रसाद राऊंड द विकेटनं राईट ओव्हर द विकेटनं माफ करा. पहिला बॉल निलेश बाबडे अकुटप्प्याचा बॉल आहे. शॉर्ट अँड पुलचा हल्ला जडवलाय. चेंडू चाललाय अगदीच बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी पहिल्याच बॉलवरती आला षटकार. चला टॉस साठी दोन्ही कॅप्टन्स आलेत. आपण टॉस करून घेऊयात. पहिल्याच बॉलवरती निलेश बामणेच्या बॅटमध्ये तो तडाखा पाहिला म्हणजे पहिल्याच बॉलवरती सुरुवात ही खामगाव संघाच्या बाजूने दमदार झाले. पुढच्या बॉलला सन्मान दिला. अगदी बॅकफुटला गेले हलक्यातून शेअर केला आणि बोट्या खेळाडूचं लक्ष हीच राहिलेत. खराब चेंडूचा समाचार आणि चांगल्या चेंडूचा सन्मान आणि निलेश बामणेकडून ते चित्र आपण खूप चांगल्या पद्धतीने मैदानामध्ये एक्झिक्यूट होताना पाहिलेत. पहिल्याच बॉलवरती षटकार आल्यानंतर बॅकफुटला गेले. केवळ हलक्या हातानं स्ट्राईक रोटेट केले. धावफलकावरती धावा झाले 7 लॉस ऑफ 0 विकेट. अजूनही 6 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्यासाठी. प्रसाद राईट हँड ओव्हर द विकेट. तिसरा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल पुढे एकदा फ्रंट ऑफ द विकेट या बॉलला खेळून काढले. एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये चेंडूला अडवलं जात आहे. तिथून मात्र एक सिंगल कंप्लीट झाली आणि या सिंगलच्या साह्याने रणसंख्येमध्ये वाढवत असताना 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 8 रन्स ऑन दी बोर्ड.
षटक क्रमांक पहिला आहे प्रगतीपथावरती. अजूनही 5 धावांची गरज आहे. म्हणजे एकंदरीत पाहिलं तर येणारे चेंडू असतील 7 आणि 7 मध्ये धावा करायच्यात 5. प्रसाद पुढे एकदा इन ऍक्शन, जोरकस पाडण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस, बॉल आणि बॅट मध्ये नो कॉन्टॅक्ट, यावेळी डॉट बॉल आलाय. म्हणजे समीकरण इक्वेशन पुन्हा एकदा पुढे जाईल. येणारे 6 चेंडू असतील आणि 6 बॉल मध्ये 5 धावा करायच्यात. विकेट्स येणं फार गरजेचं आहे. मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर सायगाव संघाच्या दृष्टिकोनातून एखादी विकेट, एक पार्टनरशिप ब्रेक होणं फार गरजेचं असतं आहे. आणि त्याच्यासाठी मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानावरती सध्याच्या घडीला सुरू आहे. एका बाजूला खामगाव, दुसऱ्या बाजूला सायगाव, या दोन संघामधील ही लढत. प्रसाद हलक्या हाताने शेअर केल्या बॉलला, नो मॅच लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. जोपर्यंत लांगाचा क्षेत्ररक्षक बॉलवरती येईल तोपर्यंत पुढे एकदा 2 धावा कंप्लीट झाल्यात. षटक क्रमांक 1 संपला आणि 1 षटकाच्या अखेरीस बॅटिंग करणारा खामगाव संघ जाऊन पोहोचलाय. 8 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट्स. येणारे बॉल 10 झालेत. येणारे 5 बॉल आहेत आणि 5 मध्ये 3 धावांची गरज आहे. 5 मध्ये 3 करायचे आहेत. आता मात्र थोडंसं पारडं जड झालं या मॅच मध्ये खामगाव संघाचं, कारण निलेश बाबडेंनी जशी सुरुवात केली होती, पहिल्याच बॉलवरती षटकार आला आणि तिथून एक सावध पवित्र आपण पाहिलं. आणि क्रिकेटमध्ये सातत्याने सांगितलं होतं, क्रिकेटमध्ये तुम्ही तेवढंच करा जेवढ्याची गरज आहे, कारण तुम्ही अतिरिक्त काही करायला गेलात तर बऱ्याचदा तुमचे प्रयत्न तुमच्या अंगलटी येतात. म्हणून क्रिकेटचा खेळ हा तुम्हाला नेहमी सांगत आलाय की रिक्वायर्ड रन रेट जे मैदानावरती गरजेचं आहे त्याप्रमाणे तुम्ही खेळ करण्याचा प्रयत्न करा. आणि ते चित्र आपण मॅच मध्ये खूप चांगल्या पद्धतीने पाहिलं. पहिल्याच बॉलवरती षटकार आला, त्याच्यानंतर अगदी सावध पवित्र आपण दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पाहिला. कोणत्याही प्रकारची जोखीम नव्हती. प्रत्येक बॉलवरती सिंगलनं मात्र सामना पुढे नेण्याचा प्रयत्न झालाय. येणारे 5 बॉल 5 चेंडूवरती 3 धावांची गरज. 38 सर्कलच्या आतमध्ये थोडंसं अतिरिक्त प्रोटेक्शन दिलं गेलंय. मिड विकेटला थोडंसं पुढे बोलवलं गेलं. अगदी आपण पाहिलं तर स्क्वेडलेचं क्षेत्ररक्षक देखील 38 सर्कलच्या बाहेर थोडंसं मागे. गोलंदाजी ट्रॅकवरती नवीन गोलंदाज. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती चांगला फटका आलाय. चेंडू चाललाय लॉंग लेग रिजन मध्ये, सीमारेषा पार. आणि या मॅचचा विजय संघ ठरला. अर्थात खामगाव संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतोय, दाखल होतोय. आणि सायगाव संघाला मात्र इथून माघारी परतावं लागतंय. सायगाव संघाचं आपण खूप खूप अभिनंदन व्यक्त करूयात. चांगला खेळ त्यांचा या स्पर्धेमध्ये पाहिलात. सामनावीरसाठी